नमस्कार, मी आरती औठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहूया. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने गिरिजा राऊत हिनं अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणा केल्याची फिर्याद केल्यानंतर आरोपी असलेला फिरोज बाबा याला अटक केल्यानंतर आता तपासाला वेग आलाय. भोंदूबाबा फिरोजचा साथीदार रामा वडारला सिंधुदुर्गमधून अटक केल्यानंतर आता गुन्ह्याच्या तपासासाठी शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजू परब यांनाही हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. 18 जुलैला ठाण्यातल्या काबूरबावडी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा संजू परब यांनी केलाय. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा देवदेवतांचा जिल्हा आहे. यामध्ये अनेक आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत. असं असताना या सगळ्या राजकीय लोकांना निवडणुकी जिंकण्यासाठी हे कुठलं तंत्र या बाबांकडनं घेतात, हा खरं तर प्रश्न आहे. आणि त्यामुळे संजू बरोबर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मला आतापर्यंत तर रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नायकाकडे कशी पोचली, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. का दारू पिऊन बोलतो, काय दारू पितो एवढं मला माहिती आहे. तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणती पोचलेली नाहीये. या महत्त्वाच्या बातमीवर आपलं लक्ष राहणारच आहेत आणि त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पुढच्या बातमीकडे वळूया. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. या परीक्षेला 20 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. त्यांपैकी 11.21 लाख उमेदवार पात्र ठरलेत. आर्यन गुप्ता आणि पांशुल वंसल यांनी प्रत्येकी 715 गुण मिळवून परीक्षेत अव्वल स्थान पटकावलंय.